आदिनारायणं विष्णुं ब्रह्माण्यं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा। नेत्रे नयेरे तुझवीण निद्रा काही भेटसी बा मदला सुभद्रा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुका सारिखे पूर्णवैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्यईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आज हा एपिसोड जो साजरा करत आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत याचा पारायणाचा संकल्प गुरुपौर्णिमेला सोडला जाणार आहे। कलौ श्रीपाद वल्लभा द्वापारे रामकृष्णश्च कलौ श्रीपाद वल्लभा असं स्कंद पुराणात लिहिलेलं आहे। कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जो अवतार आहे तो अवतार कल्की अवतार म्हणून मानला जाईल। आता श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार आणि या चरितामृताचं पारायण कशासाठी करायचं याचा उद्देश काय आहे तो थोडाफार सांगण्याची गरज आहे। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ हा अक्षर सत्य ग्रंथ आहे। अक्षर सत्य ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ श्रीपादांच्या असताना लिहिला गेला आणि 2000 शताब्दी 2001ला खऱ्या अर्थात लोकांच्या समोर आला। त्याच्या ज्या काही घटना लिहिलेल्या आहे भविष्यात तशाच घटना घडलेल्या आहेत। त्यात असाही उल्लेख आहे कलियुगाचे 5000 वर्ष संपल्यानंतर संधिकाळ येणार आहे। त्या संधिकाळ यायच्या आधी भारतावरती बऱ्याच बऱ्याच परराष्ट्रांचं आक्रमण होणार आहे। त्याच्यात असं लिहिलं आहे की आपले जे गोरे लोक म्हणजे ब्रिटिशर्स यांचाही काही दिवस शासन राहील, मुस्लिम लोकांचंही शासन राहील। हे सर्व 600 वर्ष आधीच लिहून ठेवलेलं आहे। आणि ज्यावेळी संधिकालाची वेळ येईल तो संधिकाल यायच्या आधी मोठ्या प्रमाणात युद्ध, जनहानी आणि नैसर्गिक आपदा अशी येणार आहे। त्यामुळं एक मोठ्या प्रमाणात जनसंख्या ही याचा नाश होणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थात हा एक छोटासा प्रलयासारखाच आहे। प्रत्येक संधिकालाच्या आधी महाप्रलय होणार असे स्कंद पुराणात लिहिलेलं आहे। आता तो काळ खऱ्या अर्थात आलेला आहे। त्यामुळे आपल्याला विश्वयुद्ध होणार आणि बऱ्याच काही नैसर्गिक आपदा येत आहे। आता या नैसर्गिक आपद्यापासून जर आपल्याला संरक्षण पाहिजे असेल तर आध्यात्मिक ऊर्जा याचं संचयन करणं फार जरुरी आहे। या आध्यात्मिक ऊर्जाच्या संचयनामुळे काय होईल? विश्वशांती, त्याबरोबर तुम्हाला मानसिक शांती आणि समाधानी लाभेल। आपल्या इथे अध्यात्म म्हणजे नुसतं स्वर्गप्राप्तीसाठी नाही, इहपर कल्याणासाठी असतं। गुरुची आराधना कशासाठी केली जाते? श्रेयसे प्रेयसे नरहा। या पृथ्वी तलावर आपण जेव्हा जगतो आपलं जगणं सुखकर असो, त्याबरोबर देह सोडल्यावरती आपली जी पुढची यात्रा आहे ती सुखकर असो। म्हणून गुरुची आराधना इहलोकाच्या सौख्यासाठी आणि पारलौकिक सौख्यासाठी दोन्हीसाठी केली जाते।
मग गुरुची आराधना करायची, तर गुरु म्हणजे गुरूंमध्ये कोण श्रेष्ठ? तर गुरूंमध्ये जास्त जर कोणाचं नाव येतं गुरुदेव दत्त, दत्ताला ही गुरुदेवाची उपमा जाते. खऱ्या अर्थात कृष्णालाही जगद्गुरू म्हटलं गेलंय, कृष्णम वंदे जगद्गुरू. पण कृष्ण यदुवंशात झाला आणि यदुवंशाचा गुरु कोण होता? गुरुदेव दत्त होते. म्हणून दत्तात्रेयाची आराधना केली तर आपल्याला इहलोकाचं सौख्य आणि पारलौकिक सौख्य दोन्हीही प्राप्त होतं. तर इहलोकाचं सौख्य म्हणजे विश्वशांती, घरात शांती, त्याबरोबर आपल्याला नैसर्गिक आपदेपासून संरक्षण मिळायला पाहिजे. या दृष्टीने गुरुची उपासना म्हणजे इहलौकिक सौख्य आणि पारलौकिक सौख्य म्हणजे आपल्याला आपण माणूस म्हणून आलेलो आहोत, आपल्याला काही करायला पाहिजे, आपल्याला स्वतःला ओळखायला पाहिजे मी कोण आहे, या दृष्टीनेही गुरु उपासना ही फार महत्त्वाची आहे. आता मानवी रूपात प्रथम जो अवतार झाला गुरु दत्तात्रेयाचा, ज्यांना जिथे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींचा समन्वय आहे, म्हणजे सृष्टी स्थिती आणि लय या दोन्हीचा जो एक कारणीभूत देव आहे तो म्हणजे गुरु दत्तात्रेय आहे. या दत्तात्रेयाचा प्रथम मानवी अवतार पीठापुरम येथे झाला आणि यांचा अवतार झाला म्हणजे काय? याचा अवताराचं मुख्य उद्देश लोकांना इह पर सौख्य देण्यासाठी झाला. त्या पुस्तकात जिथे शंकर भट्ट यांनी आपल्या जीवनकालात जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ मनुष्य रूपात ओरोपूर येथे अस्तित्वात होते तेव्हा हाच ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथात सर्वांचा समन्वय आहे. समन्वय म्हणजे ते श्रीपाद श्रीवल्लभ सांगतात की दत्त तत्वापासूनच सर्व काही प्रगट झालेले आहे. जितके काही संप्रदाय झालेले आहे ते संप्रदाय म्हणून पंथ झालं म्हणा, ज्याला म्हणतात जीसस क्राइस्टचं झाला, आपला मुस्लिम धर्म झाला, जैन धर्म झाला, नाथ संप्रदाय झाला, समर संप्रदाय झाला, हे जितके काही भागवत संप्रदाय झाला, या सर्वांचं मूळ स्रोत दत्ततत्वापासून झाले. जर दत्ततत्वाची आराधना केली तर आपल्याला सर्व देवी देवतांची कृपा होते. म्हणतात ना, आकाशात तंतोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशव प्रति गच्छति. जसं आकाशातून पाणी पडलं ते कुठे जातं? सागरात जातं. तसंच आपण जर दत्ताला गुरुदत्ताची आराधना केली तर आपल्याला सर्व देवतांची आपल्यावर कृपा होते. मग पंचभूताचे देवता असो आणि उपदेवता असो, सर्व देवतांची जर कृपा आपल्याला मिळवायची असेल तर एक दत्तात्रेयाची उपासना करायची. आणि दत्तात्रेयाचा मानवी अवतार जो श्रीपाद श्रीवल्लभ, प्रथम मानवी अवतार श्रीपाद श्रीवल्लभ झाला. हा जो अवतार आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या इथे कर्मकांडाचं विशेष बंधन नाही, त्याबरोबर ज्ञान आणि भक्ती यांचाही समन्वय आहे. म्हणजे कर्म, ज्ञान आणि उपासना यांचा समतोल राखणारा असं जर कोणी अवतार झाला तो प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला. आता श्रीपाद श्रीवल्लभ हा जे यांचे चरितामृत जे लिहिलं गेलं हे मूळतः आधी संस्कृत भाषेत लिहिलं गेलं. हा काही विशेष शिकलेला होता शंकर भट्ट, हा भारद्वाज गोत्री ब्राह्मण होता, विशेष शिकलेला नव्हता. पण श्रीपादांच्या कृपेने आणि त्यांच्या प्रेरणेने काय काय घटना घडली याचं एक अधिकृत जर तुम्हाला कुठे मिळेल तर या पुस्तकात मिळेल. या पुस्तकात असंही लिहिलं आहे, पुढच्या अवताराबद्दलही लिहिलेलं आहे त्यावेळी की त्यानंतर दुसरा अवतार नरसिंह सरस्वती म्हणून होणार आहे आणि नरसिंह सरस्वतीनंतर तिसरा अवतार तो अक्कलकोट महाराज ज्यांना स्वामी समर्थ म्हणतात यांचा उल्लेख येतो. आणि बरेच उपअवतारही होणार आहे. त्या उपअवतारापैकी त्यांनी श्रीधर स्वामी म्हणून असाही उल्लेख केला आहे. श्रीधर स्वामी, समर्थ रामदास आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे मुळात आधीच्या जन्मात सख्खे भाऊ होते.
पण कालांतरात धर्मस्थापनासाठी यांना वेगळ्या वेगळ्या काळी या पृथ्वी तलावर पाठवलं जाईल. शिवाजीच्या रूपात शिवाजींचे गुरु होऊन समर्थ रामदास धर्मस्थापनेचं मोठं कार्य करतील. त्यानंतर कलियुगाने जे काही आज जनमानसावरती परिणाम केला आहे तो परिणाम काही अंशात कमी करण्यासाठी धर्मस्थापनेला परत पुढे धर्मग्लानी दूर करण्यासाठी तपश्चर्येच्या माध्यमाने श्रीधर स्वामीचा अवतार होईल असाही त्याचा उल्लेख आहे. श्रीधर स्वामींच्या जन्मकाळातच त्यांच्या शिष्य परंपरेकडनं श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मस्थान पीठापुरम हा समोर येईल याविषयी असा उल्लेख केलेला आहे. त्या कारणी ज्या काही याच्यात घटना आहे लिहिलेल्या आहे त्या तशा घडलेल्या आहेत. साईबाबांबद्दल लिहिलेलं आहे, त्याच्यात गजानन महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, अक्कलकोट महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, गाडगे महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, जीसस क्राइस्टबद्दल लिहिलेलं आहे. हे सर्व काही एक जागी म्हणजे खऱ्या अर्थात व्यापकपण आहे. जर आपण बसले कोणाकोणी सत्पुरुषाचं चरित्र घेतलं तर त्या व्यक्तीविषयी केंद्रित असतं. पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असं आहे जे सर्वांगीण आहे, त्यांनी सर्वांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे व्यक्तिविशेषाचे श्रीपाद श्रीवल्लभ नाही, श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्वांचे आहे. आणि दुसरं पहिला मानवी अवतार जो देवाचा झाला धर्मस्थापनेसाठी, मूळचा धर्मस्थापनेसाठी कलियुगामध्ये तो श्रीपाद श्रीवल्लभ झाला. जर त्यांची आराधना आपण केली तर भविष्यात होणाऱ्या जे विपत्त्या आहे किंवा विश्वयुद्धासारखे स्थिती आहे, जनहानी होणार आहे नैसर्गिक, त्याच्यापासून काही अंशात आपण वाचू शकतो. काकी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात जिथे या ग्रंथाचं पारायण केलं जातं तिथे सूक्ष्म रूपात मी असतो. आता श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू जर असले तर आपल्यावरती कोणतं संकट ओढवेल? कोणते संकट ओढवू शकत नाही. ते सर्व सामर्थ्यवान आहे. ज्यांना आपलं स्वतःचं रक्षण करायचं असेल, त्याबरोबर राष्ट्राचंही रक्षण हा उद्देश असेल, त्यांनी या चरित्राचं पारायण करावं. या चरित्राचं मुख्य उद्देश म्हणजे तुमच्या घरात असलेल्या अडीअडचणी दूर होऊन त्याबरोबर विश्वात आणि राष्ट्रात येणाऱ्या ज्या काही संकट आहेत त्या संकटापासून आपल्याला रक्षा होईल याच्यासाठी या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. हे ग्रंथ कशासाठी? वैश्विक शांती आणि मानसिक समाधानासाठी. आणि प्रत्येकाला मानसिक समाधान पाहिजे आहे. आणि मानसिक समाधान पाहिजे बरोबर मानसिक समाधान केव्हा राहील? जेव्हा आपला देशात स्थैर्य राहील, विश्वात स्थैर्य राहील. जर विश्वयुद्ध चाललं असेल तर आपला मानसिक स्थैर्य लाभेल का? नाही लाभणार. मानसिक स्थैर्य लाभायचं असेल तर बाह्य वातावरणही अनुकूल असायला पाहिजे. तर बाह्य वातावरण अनुकूल होणं आणि अंतर शांती या दोन्हींचा समावेश या पारायणाच्या माध्यमाने होतो असा श्रीपाद श्रीवल्लभांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. आता या ग्रंथाचं पारायण कसं करायचं? या ग्रंथाचं पारायणाचं वेगळ्या वेगळ्या विधी आहेत. गुरुचरित्रासारखे नियम याच्यात नाही, पण भाव हा महत्त्वाचा आहे या ग्रंथामध्ये. मुख्य म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात की तुमचा भाव हा महत्त्वाचा आहे. भाव जर चांगला असेल तर तुम्ही केव्हाही कसंही ह्याच्यात या ग्रंथाचं पारायण करू शकता. याच्यात स्त्री पुरुष असा भेद नाही या ग्रंथात. पण पावित्र्यासाठी स्त्रियांनी 4 दिवसाचं हे जे जपायला पाहिजे, त्यामुळं तुम्हाला अनुभव लवकर येईल. कोणत्याही धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये या सर्व जागी पावित्र्य हे महत्त्वाचं आहे. त्यांच्यात मशिदीतही धरायचं, आत शिरायचं असेल, मजारीतही शिवायचं असेल, पावित्र्य पाहिजे. काही देव, गुरु आणि ब्राह्मण यांचा जर अनुभव घ्यायचा असेल तर बाह्यशुद्धी आवश्यक आहे. बाह्यशुद्धी म्हणजे कर्मठपणा नाही. कर्मठपणा आणि बाह्यशुद्धी वेगळी आहे. आपण जेवतो तर जेवायच्या आधी हात धुतो ना. बिना हात धुतल्या आपण जेवायला बसू तर होणार काय? बाहेरून आलो, हातपाय धुतले नाही, जेवायला बसलो, बॅक्टेरियाज आपल्या पोटात जातील, आपल्याला त्रास होणार. म्हणून कसल्याही धार्मिक कृत्य करायच्या आधी बाह्यशुद्धी ही जरुरी आहे. बाह्यशुद्धी झाल्यावर त्या धार्मिक कृती जेव्हा कर्म आपण करतो तर बाह्यशुद्धी झाल्या कारणे त्या धार्मिक कृतीने अंतरशुद्धी होते. मग अंतर आणि बाह्यशुद्धी
दोन्ही महत्त्वाचे. जोपर्यंत अंतर्बाह्य शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्माची कृपा होते. अंतर्शुद्धी म्हणजे काय? षड्विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे विकार आहे, हे जे अंतर्शुद्धी होण्यासाठी फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण या षड्विकारापासून मुक्त होत नाही तोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला परमात्माची कृपा, परमात्माचा साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणून आचार आणि विचार हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. आचार म्हणजे बाह्यशुद्धी आणि विचार म्हणजे अंतर्शुद्धी. आचार आणि विचार दोन्ही जेव्हा शुद्ध होतात तेव्हा परमात्म तत्व काय आहे याच्या थोड्या प्रमाणात आपल्याला आकलन होते. म्हणून या ग्रंथामध्ये जास्त कर्मठपणा नाही की तुम्ही जमिनीवर झोपायला पाहिजे, कांबळा घ्यायला पाहिजे, असं काही नाही लिहिलं आहे. 11 दिवस पारायण करा. जितकं शुद्धी तुम्हाला बाह्यशुद्धी करता येईल तितकं करा. आणि केव्हाही तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला दिवसा नसेल मिळत रात्री करा. पण एक नियम ठेवा. अनुष्ठान म्हणजे काय? अनुष्ठान म्हणजे एक निश्चित संख्याचा नियम सातत्याने पालन करून पूर्ण करणं म्हणजे त्याला अनुष्ठान म्हणतात. त्या अनुष्ठानामुळे आपल्याला काय शक्ती जागृत होते. जर आपण आज वाचलं, उद्या नाही वाचलं, परवा वाचलं, सातत्य राहत नाही. कोणत्या वस्तूचे सातत्य नसेल तर त्याचा अनुभव येत नाही. म्हणून आपल्या इथे एक निश्चित संख्या कशासाठी आली आहे की सातत्याने तितकी संख्या तुम्ही करत राहाल तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आपण ऑफिसमध्ये जातो, कधी गेलो, कधी आलो, कधी काम केलं, कधी नाही केलं, आपल्याला पगार मिळणार का? नाही मिळणार. अध्यात्मामध्ये तसंच आहे. अध्यात्मामध्ये आपल्याला एक निश्चित ठरवा, मला हे काम करायचं आहे. काय अध्यात्मामध्ये कोणी पाहणार नाही. अध्यात्मामध्ये तुम्हाला स्वतः अनुशासन घ्यायचं आहे. ऑफिसमध्ये तुमचा बॉस असतो, तो तुम्हाला सांगतो इतक्या वेळी या, हे काम करायचं, असं करायचं. पण परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये कोण सांगणार? तुम्हाला स्वतःचं अनुशासित जीवन जगायचं आहे. आपल्याला परमात्माचं रोजच्या इतक्या तास इतकी संख्याचा जप करायचा आहे आणि आपल्याला इतका जप करण्यासाठी इतके दिवस लागतील असा निश्चय करून आपण केलं तरच आपल्याला फलप्राप्ती होते. का की आपल्या समर्थांनी म्हटलंय अनन्यता पाहिजे, त्याबरोबर तुम्हाला सातत्य पाहिजे. नुसतं अनंत मी परमेश्वराला मानतो म्हणून चालत नाही. त्या ठराविक वेळेला त्या ठराविक जागेवर बसून आणि तितक्या वेळेला परमेश्वराचं चिंतन करावं लागेल. जर तुम्ही तसं चिंतन केलं तर परमेश्वरही तुमची आठवण ठेवेल. जर तुम्ही तसं केलं नाही, नुसता कोणती तरी विपदा आली आणि परमेश्वराचं आठवण केलं तर तो म्हणाले हा जेव्हा सुखात होता आठवण केली नाही, आता विपत्ती आली तर माझी आठवण कर, तुम्ही कशाला येऊ? मग तू काय, अरे परमेश्वर आम्हाला मदत करत नाही. परमेश्वर मदत करायला तयार आहे, पण तुम्ही नियमाप्रमाणे तसं वागायला पाहिजे, नित्य परमेश्वराचं स्मरण करायला पाहिजे. आता या ग्रंथाच्या मार्फत काय होईल, आपण वाचनाच्या माध्यमाने श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण आपल्याला कायमचं राहील. तितक्या तासासाठी 2 तास 1.5 तास जे काही तुम्ही रोजचे काय ज्यांना महिन्याचं पारायण करायचं आहे त्यांनी नियमाचे इतके अध्याय वाचायचे. ज्यांना सप्ताह पारायण करायचं आहे त्यांनी 7 दिवसात असं वाचायचं, ते लिहिले 7 दिवसात किती वाचायचे. ज्यांना 5 दिवसात करायचं आहे त्यांनी ठरवायचं 5 दिवसात कसं घ्यायचं. ज्यांना 3 दिवसात करायचं आहे त्या 3 दिवसात करायचं. पण किती केलं याची सूचना एक जागी यायला पाहिजे. आपल्या इथे सर्वात मोठं भारतीय ह्याच्यात प्रॉब्लेम काय, डॉक्युमेंटेशन. आपल्या इथे डॉक्युमेंटेशन नसल्या कारणी आपला आयुर्वेद झाला काय, आपला अध्यात्म झालं काय. अध्यात्म हे केल्याने असं होतं असं कुठेही संख्या बाबतीत इतक्या लोकांनी असं केलं तसं घडलं मिळत नाही. त्यामुळे आणि ही डॉक्युमेंटेशन ठेवण्याची पद्धत पाश्चिमात्य देशात फार चांगली आहे. त्या कारणेच ISO आलं. ISOमध्ये काय डॉक्युमेंटेशन आहे. आपली निश्चित संख्याचा जप मी इतक्या दिवसात केला, इतकं पारायण महिन्यात 1 पारायण केलं, महिन्यात कोणी 2 पारायणं केली, कोणी 3 पारायण केली. टोटल किती पारायण झाले महिन्याभरात त्याचं कुठेतरी एक संख्या असायला पाहिजे. संख्या ही फार महत्त्वाची आहे. जेव्हा कोणचंही आपल्याला प्रोजेक्ट घ्यायचं आहे तर प्रोजेक्ट बजेट असतं, इतक्या बजेटमध्ये करायचं आहे.
तसंच वैश्विक कार्य जेव्हा करायचं असेल तर त्या ह्याच्यात संकल्प केला असेल तर संख्येचं फार महत्त्व आहे. संख्येने काय होतं? संख्येने काही होत नाही. संख्येने आपल्याला डिसिप्लिन लागते, अनुशासन लागतं, की आपल्याला आत्मानुशासनासाठी संख्या फार गरजेचं आहे. नाही तर काय, नित्यचा जप कधी 1000 केला, कधी 1 माळ केली, कधी नाही केलं, असं केलं तर आपल्याला त्याचं फळ जे मिळालं पाहिजे ते फलप्राप्ती होणार नाही. म्हणून फलप्राप्तीसाठी जसं गुरुचरित्राचं सप्ताह पारायण आहे, सप्ताह पारायण केलं तर असं होतं. तसंच या ग्रंथाचं पण गुरुचरित्रासारखं जे कर्मठपणा आहे थोडासा तो या ग्रंथामध्ये नाही. का की श्रीपाद शिवल्लभ स्वतः रजकाच्या घरी गेलेले आहेत. मुंजीच्या वेळी रजक आठवण करतो गेलेले आहेत. म्हणजे जाती धर्म संप्रदाय याचा बंधन इथे नाही. त्याबरोबर या ग्रंथामध्ये एक विशेष जातीचा किंवा या लोकांनीच हा ग्रंथ वाचावा असंही नाही. स्त्री पुरुष भाव नाही. तिथे कोणीही या ग्रंथाला वाचू शकतो. पण त्याचा एक नियमाने वाचा. नियमाने वाचलं तर तुम्हाला त्या ग्रंथाचा अनुभव येईल. आणि ज्यांनी वाचलंय सर्वांना अनुभव तसा आलेला आहे. मोठ्या प्रमाणात याचं वाचन चाललं आहे. पण एक व्यवस्थितपणेने एक व्यक्तीने वाचन करून आपली संख्या सांगितली, अनुष्ठान झालं तर याचा विश्वशांतीला फार मोठा आधार होईल. त्याबरोबर त्या व्यक्तीचा स्वतःच्या परिवारालाही यानी लाभ नक्कीच मिळणार आहे. रत्तीभर शंका नाही. ग्रहाची शांती असो हे असो काही करायची गरज नाही. श्रीपाद शिवल्लभ चरित्रात लिहिलेलं आहे की तुम्ही कसलीही समस्या असेल हे अक्षर सत्य ग्रंथ आहे. तुम्हाला जसं काय जो जे मानगेल वाचील तो ते लाहो असं या ग्रंथाचं मुख्य जे हे आहे. ग्रहशांती म्हणा का, मुलीचं लग्न, आमचा अनुभव मुलीचं लग्न म्हणा का, किंवा आपल्याला नोकरी लागत नाही का, हे सर्व जे काही तुमच्या मनात असेल ते सर्व जे प्राप्त होतं. पण त्याबरोबरच तुमचं जे केलेलं आहे सातत्याने जे पारायण करता त्याचा उपयोग विश्वशांतीसाठीही होईल. हा याचा मुख्य उद्देश आहे. हे समर्थ श्रीधर सेवा केंद्र म्हणून एक रजिस्टर्ड संस्था आहे. हा प्रकल्प जो घेतलेला आहे हे श्रीपाद शिवल्लभांच्या प्रेरणेने सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या आशीर्वादाने हा संकल्प घेतलेला आहे. हा संकल्प 10 वर्षाचा आहे. 2025 पासून घेऊन 2035 पर्यंतचा काळ हा थोडा अवघड येणार आहे. याविषयी सर्व सत्पुरुषांनी आणि श्रीपाद शिवल्लभ चरित्रात ही याचा उल्लेख आलेला आहे संधी काळाचा. आणि आपले स्वामी योगानंद आहे त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. तर आपल्याला जर खऱ्या अर्थात स्वतःचा संरक्षण आणि विश्वसंरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही या कोणीतरी व्यक्तीने हे संकल्प केला असं न समजता हा विश्वकल्याणाचा संकल्प आहे. कोणीही व्यक्ती ज्याला श्रीपाद शिवल्लभांबद्दल श्रद्धा आहे आणि सनातन धर्माबद्दल श्रद्धा आहे तो याच्यात भाग घेऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण कसं करायचं सांगितलं. 3 दिवसाचंही करता येतं, 5 दिवसाचंही करता येतं, 7 दिवसाचंही करता येतं, महिनाभराचंही करता येतं. महिनाभरासाठी याच्यापेक्षा जास्त नाही केलं काही निदान एक तरी काही अध्याय लहान आहे काही मोठे तर महिनाभरात तुम्ही ते पूर्ण केलं तर तुमचा तरी एक पारायण तरी होईल. आणि एक पारायण झाल्यानंतर तुमचा अनुभव आला तर अनुभव आल्यानंतर परत 5 लोकांना याच्यात तुम्ही जॉईन करा आणि जॉईन करून त्यांना अनुभव आला तर त्यांनी हे करा. आता तुम्ही पुस्तक घेतली वाचलं मग तशा तुम्ही 5 लोकांना सांगा. जर त्यांना पुस्तक घेता येत नसेल तर तुम्ही पुस्तक घेऊन त्यांना द्या की तुम्ही वाचा, तुम्हालाही अनुभव होईल. आणि ज्यांनी वाचलंय हा ग्रंथ सर्वांना अनुभव आलेला आहे. पण तो अनुभव काही ठराविक संकुचितपणामध्ये आहे. तोच अनुभव व्यापक होईल. का की याच्यात सर्व संतांचा उल्लेख झालेला आहे. प्राचीन अर्वाचीन जे काही संत आहेत ज्यांना आपल्या धर्माने
त्यांना मान दिलेला आहे, या सर्व संतांचाच याच्यात उल्लेख आला आहे. तर तुम्ही साईबाबांचं तर साईबाबांचाही उल्लेख तिथे येतो. अक्कलकोट महाराजांचे अक्कलकोट महाराजांचा आहे. माणिक प्रभूंचा आहे. आणि श्रीपादांनी स्वतः म्हटलंय की मुसलमानांचे जे देवता आहेत तेही माझ्यात असतात. ध्रुवला येशू म्हणून म्हटलंय. येशू हा ध्रुव म्हणून जन्माला आला. वासवी कन्यका मरियम्मा म्हणून आली. म्हणजे कुठल्याही धर्माचा श्रीपादांना विरोध नाही, कुठल्याही जातीशी विरोध नाही. सर्व एक जिथे चैतन्य आहे तिथे परमात्मा आहे, या भावाने या ग्रंथात सर्व उल्लेख केलेला आहे. म्हणून हा ग्रंथ सर्वांसाठी आहे आणि याचं पारायण तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितच तुमच्या घरात आनंदाचं वातावरण, तुमचे सर्व ज्या समस्या आहेत त्या नाहीसा होतील. त्याबरोबर देशावरती आलेले संकट, विश्वावरती आलेलं संकट तोही नाहीसा होईल. आता पुढे कसं काय गुरुपौर्णिमेला हा संकल्प सोडला जाणार आहे, त्याच्यासाठी एक पत्रक काढलं जाणार आहे. पुढे ज्यांना याच्यात रजिस्ट्रेशन करायचं आहे, कसं करायचं, काय करायचं याच्याविषयी पुढे एक नंबर व्हॉट्सॲप किंवा असा नंबर आम्ही बनवणार आहे, ज्याच्यावरती लोकांनी आपलं जे रजिस्ट्रेशन करावं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर महिन्यात तुमची संख्या ग्रुपनी किंवा इंडिव्हिज्युअलनी कशी पाठवता येईल त्याचाही उल्लेख आम्ही करणार आहे. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं व्हॉट्सॲपवरती तर व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल की कसं करायचं, काय करायचं. इंडिव्हिज्युअल फोन करायची गरज नाही, फक्त व्हॉट्सॲपच्या ह्याने मेसेज पाठवायचा आणि तुम्हाला उत्तर त्याचं जे मिळेल ते उत्तर, बरेच उत्तर कॉमन असतात, ते एक उत्तर दिलं तर सर्वांना त्या व्हॉट्सॲपचे जितके रजिस्टर्ड झालेले आहेत त्या सर्वांना ते उत्तर मिळेल. आम्ही आधी केलेलं आहे. आम्ही करोनाच्या आधी आम्हाला हे झालं होतं की संकट येणार आहे, तेव्हा श्रीधर स्वामीच्या नमशांताचा जप 32 लाखाचा केला होता. ते वर्षभर 98 लाख झाला आणि त्याचा लोकांना अनुभव आला. त्यानंतर करोना सुरू व्हायच्या आधी महाराजांकडनं प्रेरणा मिळाली 13 कोटी रामनामाचा जप करायला. पण करोनाच्या वेळी लोक इतके घाबरले होते की जवळजवळ 400-450 लोक मेंबर झाले आणि 6 महिन्याचा आतच 13 कोटी रामनाम झाला. तो रामनामाचं ते अजून चालू आहे. 75 कोटी श्रीराम जयराम जय जय रामाचा जप अजून पवित्र झालेला आहे. तसाच हा श्रीपाद शिवल्लभ चरित्राचं जर अनुष्ठान केलं तर हे यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे त्याग. यज्ञात काय करतो आपण, इदं न मम, हे माझं नाही. आपली सवय असते आपल्यासाठी सर्व करायचं आणि तो स्वार्थीपणा जो असतो तो यज्ञाच्या मार्फत अयज्ञ आपल्याला सांगतो की दुसऱ्यांसाठी काही द्या. बघा, शेतकरी माणूस जर संपूर्ण पीक त्यांनी वापर करून विकून घेतलं तर पुढच्या वर्षी पीक टाकायला बीज राहणार का त्याच्याजवळ. म्हणजे एक बीजापासून 1000 बीज तयार केले. जर तुमच्या ह्याच्यात यज्ञाचं कॉन्सेप्ट असेल तर, यज्ञाचा जर कॉन्सेप्ट नसेल, देण्याचा कॉन्सेप्ट नसेल तर टोटल तुम्हीच कन्झ्युम करायचा विचार केला तर तुम्हालाही एक काळानंतर तुम्हाला खायला मिळणार नाही. आता तुम्ही जर शेतकऱ्याने पूर्ण स्वतःच कन्झ्युम करून घेतलं आणि पीक उगवलं नाही तर त्यालाही खायला मिळणार नाही, काही तर संपेल आणि दुसऱ्यांनाही खायला मिळणार नाही. म्हणून हे चरितामृताचा जो संकल्प आहे पारायणाचा हा यज्ञासारखा आहे. याला वाग्यज्ञ म्हणतात. आता वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाद्याने. ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, वाग्यज्ञ, वाणीचं यज्ञ. का की यज्ञाचे वेगळे प्रकार आहे. जलयज्ञ आहे, पृथ्वी आहे, तसंच अग्नियज्ञ आहे, जपयज्ञ किंवा पारायण यज्ञ आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ, वाग्यज्ञ हा श्रेष्ठ सांगितलं. जपयज्ञ, वाग्यज्ञ. वाणीच्या मार्फत आपण काय करतो, या ब्रह्मांडात आपल्या वाणीच्या मार्फाने आहुती टाकतो. त्या आहुतीमुळे हे पंचभूत संतुष्ट होतात आणि पंचभूत जेव्हा संतुष्ट होतात तेव्हा पर्जन्याच्या मार्फत तुम्हाला दुष्काळ पडू देत नाही. पर्जन्य चांगलं होतं, शेती चांगली होते, जनावरांना खायला मिळतं, माणसांना, म्हणजे तुम्ही काहीतरी देता. तुमच्या जे काही तुम्ही संचय केले त्याचा 1% तुम्ही दिलं तर परमेश्वर तुम्हाला तर देतोच, त्याबरोबर 1000 पटीने
तुमच्याकडलं कल्याण होऊन त्या लोकांनाही ते सहाय्य मिळतं. म्हणजे एक दाणा, आपण एक गव्हाचा बीज दाणा असतो पीक, त्या एक गव्हाचा ते 1000 दाणे होतात आणि असं विश्वकल्याण. म्हणून यज्ञाचा मार्फत आता कलिकाळात वाघयज्ञच महत्त्वाचा आहे. कलिकाळात अग्नियज्ञ वगैरे हा सत्य काय, अग्नियज्ञ वगैरे मध्ये काय पैसे लागतात, तुम्हाला खर्च लागतो, तूप लागतं, हवन सामग्री लागते, सगळं लागतं. पण जपयज्ञामध्ये एका पारायण यज्ञात तुम्हाला काही खर्च लागत नाही. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये जप वाघयज्ञ 5 प्रकारचा आहे. परावाणिनी असतं, पश्यंतिनी असतं, मध्यमानी असतं आणि वैखरिणी असतं. आता ज्याला जसं करता येईल, शेवटी वाघयज्ञ आहे. कोणी स्वस्त होऊन नुसतं एक जोरानी वाचतं, जोरानी वाचा. कोणी पुटपुट्ट नुसतं ओठ हलतात तसंही वाचू शकतात. कोणी नुसतं लक्ष देऊन त्या पुस्तकावरती वाचतोय तसंही चालेल. परावाणीमध्ये वाचता येत नाही. हे परावाणीमध्ये आपण काही स्पष्ट काय होतं हे कळत नाही. म्हणून कुठलंही वाघयज्ञ करायचं आहे तर त्या वाघयज्ञामध्ये पश्यंती, मध्यमा आणि वैखरिणी होतं. तर कुठल्याही केलं पुण्य एकसारखं मिळतं, का की तुमचं लक्ष तिथे असतं. वैखरीमध्येही लक्ष असतं, पश्यंतीमध्येही असतं आणि मध्यमामध्ये. आणि लक्ष असलं तर भाव उत्पन्न होतो आणि भाव असला तर तुम्हाला पुण्य मिळतं. तर या दृष्टीने तुम्ही कसंही करा, पण जितके जास्त लोकांना, हा एक महायज्ञ आहे लोककल्याणासाठी, ज्याच्यात तुम्हाला काही सामग्री खर्च करायची नाही. फक्त निदान ज्यांना वेळ आहे ते दिवसातून 2 तास द्यायचं. ज्यांना वेळ नाही 15 ते 20 मिनटं रोजचा एक अध्याय वाचला तरी चालेल, पण काही नित्य नेमाने काही करा. आता ग्रंथ कोणचा, ग्रंथ मिळेल का, हा फार मोठा प्रश्न येतो. श्रीपाद शिवल्लभ ग्रंथांचं बऱ्याच लोकांनी हे केलेलं आहे, पण ऑथेंटिक जो ग्रंथ आहे, जो प्रथम आला तो आहे इथे दाखवलेल्या तेलुगूमध्ये. मल्लादी दीक्षितांनी प्रथम खंड म्हणून काढलेला आहे. आधी एक खंड काढला, पण त्याच्यात बऱ्याच काही वस्तू राहून गेल्या होत्या. जवळ 50 पानं कमी होते. जो ग्रंथ प्रकाशित झाला होता श्रीपाद शिवल्लभ संस्थानाकडनं, मराठी भाषेत अनुवाद निठुरकर यांनी केला, पण नंतर त्याच्यात 50 पानं राहून गेले होते. ते मल्लादी दीक्षितांनी परत त्यांना 18 खंड मिळाले. श्रीपाद शिवल्लभ चरित्र हे 18 खंडात आहे. याचा उल्लेख शिवानंद सरस्वतींनी जे छापलेलं ग्रंथ आहे प्रथम खंड म्हणून, त्याच्यात उल्लेख येतो. त्या 18 खंडामधला प्रथम खंड, ज्याच्यात काही भाग निठुरकर आणि यांनी अनुवाद केलेला आहे, तो भाग त्याच्यात येतो आणि त्याबरोबर जे राहून गेलेले पार्ट आहेत तेही त्याच्यात ॲड केलेले आहे. म्हणून वाचायसाठी जर ग्रंथ घ्यायचा असेल तर 2-3 ग्रंथ अवेलेबल आहे, ज्याच्यात या सर्वाचा पूर्ण 50 जे ॲड केलेले आहेत त्याचा उल्लेख आहे. त्याच्यात एक गोपाल बाबांचा आहे ग्रंथ, जो की सुमती प्रकाशन म्हणून आहेत पिठापूरला, त्यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि ज्यांना आवश्यकता असेल त्यांना कुठे पुण्याला मिळू शकतं तो ग्रंथ, त्याची आम्ही माहिती देऊ शकतो. जर त्यांनी दुसरा शिल्पा गौरी यांनी ट्रान्सलेट केलेलं प्रथम खंड आहे, तो त्याच्याच आधारित आहे, फक्त मराठी भाषा थोडी बदललेली आहे. बाकी त्याच्यात जो मटेरियल आहे, सामग्री आहे, ती 30 आहे. पण तो 2015 नंतर प्रकाशित झालेला नाही. काय शिवानंद सरस्वतींनी, खऱ्या अर्थात शिवानंद सरस्वतींनीच ती कापी मल्लादी दीक्षितांनी गोपाळ बाबांना दिली आणि 30 कापी पुढे पिठापुरमला रामस्वामींकडे आली. तर रामस्वामींचा ज्या मराठीने अप्रूव्ह केलेली जी आहे संस्थानाकडे छापलेली, त्याचा अनुवाद एक शुभदा मराठे म्हणून यांनी केलेला आहे, तो इंदोरला मिळतो. त्याचा हिंदीही अनुवाद आहे, तोही मिळतो. हिंदी भाषी लोकांना पाहिजे असेल तर तो चरित्र मिळू शकतं. तसंच गोपाल बाबांचं इंग्लिशमध्ये केलेला अनुवाद तोही आज सुलभ आहे. तर हिंदी, इंग्लिश, मराठी, तेलुगू, कन्नड, गुजराती या सर्व भाषेत श्रीपाद शिवल्लभांचा चरित्राचा अनुवाद झालेला आहे.
आता पुढचा जो आहे दुसऱ्या खंडापासून त्याच्या मागे आता जेव्हा कोणी वेळ येईल तेव्हा ते ग्रंथ प्रकाशित होतील आणि त्या ग्रंथ प्रकाशित होण्याची गरज यासाठी आहे की त्याच्यात प्रचंड वैज्ञानिक आणि आध्यात्मिक म्हणजे आधिभौतिक आणि आध्यात्मिक आधिदैविक या सर्वाचा उल्लेख येतो. श्रीपाद शिवल्लभांच्या खंडामध्ये एक 24 एक मोठी संख्या येते, ती चित्रगुप्ताची संख्या म्हणतात. ती ज्याला कळली त्याला म्हणजे पदार्थ ज्ञानाचं पूर्ण विज्ञानाचं पूर्ण ज्ञान होऊ शकतं असं लिहिलं आहे. म्हणजे हा ग्रंथ, हे जे ग्रंथ आहे 18 खंड, हे नुसतंच आध्यात्मिक नसून आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक या साठीही तितक्याच गरजेचं आहे. पुढचे जे खंड आहेत श्रीपादांच्या कृपेने तेही समोर येतील. त्या कारणी भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीलाही मार्गदर्शन मिळेल. कारण की विना काही केल्याशिवाय काही मिळत नाही. ज्ञानेश्वरादी जेव्हा यज्ञ केलं तेव्हा त्यांना पसायदान मिळालं. आता तुम्ही काही केलंच नाही, नुसतं मागायचं, काही द्या. तुम्ही काही करून ते समर्पण करा. ते समर्पण केलं तर 1000 पटांनी तुम्हाला परत ते मिळेल. या दृष्टीने ज्यांना याच्यात सहभागी व्हायचं असेल, आम्ही एक व्हॉट्सॲपचा नंबर करून ते देणार आहे. त्या नंबरावरती तुम्ही आपला मेसेज टाकावा. कोण कोण आणि ग्रुपमध्ये यायचं असेल, कोण यायचं असेल तर ग्रुपमध्येही जॉईन करून तुम्ही त्याच्यात ॲड होऊ शकता. त्याच्यात 50-60 लोकांचं एक सांगत करत असाल, 50-60 लोकांनी त्यांचं हे नाव आहे, त्यांचा हे नंबर आहे, त्यांनी इतकं महिन्याचे पारायण करण्याचा संकल्प केलेला आहे. महिन्याचा 1, महिन्याचे 2 तसं काही केलं असेल. आणि त्याचा मुख्य उद्देश आत्मकल्याण आणि विश्वकल्याण. आणि याला हे समजायचं एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन करत आहे. कोणीही ऑर्गनायझेशन याच्याशी ॲड होऊ शकतो. साईबाबांचं असो, अक्कलकोट महाराजांचं असो, हे वैश्विक संकल्प आहे. वैश्विक संकल्पाला कारणीभूत पण कोणीतरी पाहिजे. म्हणून हा जे आमचा ट्रस्ट आहे, या ट्रस्टनी याला समोर केलेलं आहे, समोर आणलेलं आहे. आणि असं वाटतं आहे की या माध्यमात आपण जितके लोक आहोत ज्यांना धर्मश्रद्धा आहे, सनातन धर्माविषयी आस्था आहे, ते भारतात एकत्र येतील असेल. विश्वामध्येही सनातन धर्माचा प्रचार प्रसार होईल. सनातन धर्म हा संकुचित नाही. सनातन धर्म हा व्यापक आहे. जितका व्यापक सनातन धर्म आहे, सनातन धर्मात सर्व पंथाचा समावेश होतो. बाकी दुसऱ्या कुठल्याही धर्मात ते त्या दुसऱ्या पंथाचा समावेश करत नाही. आणि भविष्यात शेवटी सर्व नाहीसं झाल्यावर सनातन धर्मच उरणार आहे असं श्रीपादांचं सांगणं आहे. कारण सनातन धर्माचा प्रणेता दुसरे कोणी नसून साक्षात आदी देव गुरु दत्तात्रेय आहे. म्हणून या ग्रंथाचं पारायण केलं तर बरंच काही तुम्हाला माहिती मिळेल, तुमचं ज्ञानात वृद्धी होईल, तुमच्या परिवारात असलेल्या अडीअडचणी दूर होतील, विश्वाचं राष्ट्राचं कल्याण होईल. असं ह्या उद्देशाला घेऊन असा हा संकल्प गुरुपौर्णिमेला केला जाणार आहे. पुढे दुसरा एपिसोड जर झाला, आवश्यकता पडली, त्याच्यात नंबर वगैरे सर्व काही माहिती तुम्हाला मिळेल. कसं करायचं, काय करायचं, एक पद्धत जे आहे की ज्याच्यात की काय त्याच्यात नियम जास्त नाही. फक्त काय तुमचा भावप्रधान हा ग्रंथ आहे. तुमची श्रद्धा असायला पाहिजे. आणि श्रद्धा आणि सातत्य हे 2 महत्त्वाचं आहे जे पारायण करणारे आहे. जर श्रद्धा आणि सातत्य नसेल तर शक्यतो तुम्ही करू नका. हां, कुठली समस्या आली, कुठे तुम्हाला सुतक आलं, कुठे जावं लागलं, ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही जर अनुकूल आहात आणि तर तुम्ही संकल्प करून त्याप्रमाणे केलं. आणि हा 10 वर्षाचा संकल्प आहे. तुम्ही 10 वर्ष करायलाच पाहिजे असं नाही. पुढे ज्यांना करायचं असेल जीवनभर करा, तुमचंच कल्याण होणार आहे. त्याच्यात श्रीपादांना काही म्हणणार नाही. श्रीपादांची कृपा कायमची तुमच्यावरती राहील. तुमच्यावर येणारे आपदा संकट या सर्वाचं तेव्हा निरसन झालं हे तुम्हाला कळणार नाही. तर या ग्रंथाचं व्यवस्थित भावशुद्धी ठेवून पारायण केलं तर अवश्य लाभ होईल. माझा स्वतःचा अनुभव आहे, बऱ्याच लोकांचा अनुभव आहे ज्यांनी नोकरीसाठी परदेशात गेलेले आहे. असे
जर लिहिलं श्रीपाद शिवल्लभ चरित्राचं, तर मला वाटतं आत्ता पवित्र ग्रंथामध्ये सर्वात जास्त अनुभव जर कसला आला आहे तर या ग्रंथाचा लोकांना आल्या चरितामृताचा आलेला आहे. म्हणून मी अपेक्षा करतोय की जे काही दत्त संप्रदायाचे अनेक संप्रदायाचे आहेत ते सर्व याच्यात सहभागी होऊन लवकरात लवकर हा संकल्प आहे तो पूर्ण केला जाईल. आणि त्यानंतर पुढेही जसं आमचं 13 कोटी रामनाम झाल्यानंतर 75 कोटीपर्यंत चालू आहे. तर एकदा सवय लागलीच माणूस ते असे चालू ठेवतो. तर त्याच्यात काही बंधन नाही, पण याच्यात जितके लवकर जास्त सहभागी होतील तितकं चांगलं जाईल. मी देव माझा या चॅनेलला आभारी आहे की त्याने मला ही संधी दिली की माझं हे जे आमचं सर्वांचं स्वामी श्रीपादांचं आणि श्रीधर स्वामी महाराजांचा संकल्प आहे विश्वकल्याणासाठी त्या याच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या कार्यात या खऱ्या अर्थात विश्वकल्याण कार्यात सहभागी होतील अशी माझी आशा आहे. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा